नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. शहराला व्यसनमुक्त करण्याच्या मोहिमेअंतर्गत पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या नेतृत्वाखाली मोठी कारवाई करत उद्यमबाग पोलिसांनी गांजाच्या मोठ्या साठ्यावर छापा टाकून 23 किलो 840 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. एकूण 10,11,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणात 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर तिघे अद्याप फरार आहेत. आकाश दिलीप दोडमणी वय 25, निखिल गोपाल सोमजीचे वय 21 आणि वीरेश चंद्रय्या हिरेमठ वय 19 या तिघांना अटक करण्यात आले. त्यांच्याजवळून सुमारे 6,90,000 रुपये किमतीचा गांजा, एक कार, 6 मोबाईल फोन व 20,000 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. नदीम नदाफ राहणार मच्छे बेळगाव व सद्दाम सय्यद कनगला, राहुल चव्हाण शिरपूर महाराष्ट्र हे फरार असून यांचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक डी.के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय किरण होणकट्टी व त्यांच्या पथकाने केली. बेळगाव जीवन विद्या मिशन वतीने गुरुपौर्णिमा कृतज्ञता दिन शहरातील मराठा मंगल कार्यालयात भक्तिभाव, ज्ञान आणि कृतज्ञतेच्या भावनेने भरभरून साजरा झाला. कार्यक्रमाची सुरुवात हरिपाठ, अभंग नामसंकीर्तन, उपासना यज्ञ आणि संगीत जीवनविद्याच्या मधुर सादरीकरणाने झाली. दीपप्रज्वलन, प्रतिमा पूजन व सद्गुरू पूजनाने कार्यक्रम अधिकच मंगलमय आणि प्रेरणादायी झाला. या सोहळ्यात खऱ्या सद्गुरूची गरज या विषयावर चंद्रकांत निंबाळकर यांनी केलेले मार्मिक आणि हृदयस्पर्शी मार्गदर्शन उपस्थितांच्या मनात दीर्घकाळ कोरले गेले. ते म्हणाले, आपलं मन हेच आपलं खरं सामर्थ्य आहे. आत्मविश्वास आणि दिशा हे मनाच्या योग्य उपयोगातून निर्माण होतात. खरे सद्गुरू आपल्या शिष्याला चमत्कार दाखवत नाहीत, तर शाश्वत ज्ञान देऊन त्यांचे जीवन उजळवतात. या भावसंपन्न विचार घेऊन समाज घडवला पाहिजे. देशाच्या हितासाठी कर्तबगार चांगली व्यक्ती बनले पाहिजे असे त्यांनी सांगितले. यावेळी बेळगाव शाखेचे अध्यक्ष शैलेश शिरोडकर, सेक्रेटरी सतीश बेकवाडकर, खजिनदार दीपक बिरजे, तानाजी पाटील, शंकरराव बांदकर, सुभाष देसाई, महापौर मंगेश पवार, बाळासाहेब काकतकर आदी यावेळी उपस्थित होते. देशातील जनता भाजप आणि आरएसएसला कदापिही राज्यघटनेत बदल करू देणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यघटनेची हत्या केली आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. ते म्हैसूर येथे आयोजित साधना मेळाव्यात बोलत होते. या निमित्ताने म्हैसूरसाठी 2,500 कोटींच्या विविध विकास कामांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली. ते म्हणाले, मोदी, तुम्ही राज्यघटनेमुळे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान झालात, पण आज त्याच राज्यघटनेची हत्या करत आहात. भाजप आणि आरएसएस दररोज हे राज्यघटना हटवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण जनता ही घटना बदलू देणार नाही, असे त्यांनी सांगितले. बेळगावच्या मध्यवर्ती बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन दागिने चोरणाऱ्या दोघा आंतरराज्य चोरट्यांना मार्केट पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 95 ग्रॅम सोने, अंदाजे 9,31,000 किमतीचे दागिने जप्त करण्यात आलेत. प्रकाश विजय जाधव वय 46, औरंगाबाद जिल्हा बीड, कालिदास दिलीप बर्डे वय 27, अहमदनगर या दोघांना अटक करण्यात आले. ही चोरी 18 जुलै रोजी झाल्याची फिर्याद मार्केट पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास करून शनिवारी ही कारवाई केली. बेळगाव ते संकेश्वर या राष्ट्रीय महामार्गाचे विकास काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून 2026 ऑक्टोबरपर्यंत हा रस्ता सर्वसामान्यांसाठी खुला केला जाईल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते. मात्र सद्यस्थितीत महामार्गावरील कामामुळे अनेक ठिकाणी रस्ता उखडलेला असून पावसामुळे चिखल, खड्डे व अरुंद मार्गांमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहन चालकांना अपघाताचा धोका सतत भेडसावत आहे. सुरू असलेल्या खोदकामामुळे काही भागामध्ये वाहतूक विस्कळीत झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे प्रवाशांकडून ही मागणी होत आहे की संबंधित यंत्रणांनी महामार्गावरील काम अधिक प्रभावी आणि वेगात पूर्ण करावे व सध्याच्या अपूर्ण भागांवर तातडीने दुरुस्तीचे उपाय करावेत. नागरिकांचा जीव धोक्यात न घालता सुरक्षितता आणि वाहतुकीसाठी तात्पुरते पर्याय उपलब्ध करून देण्याची गरज आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकिहोळी यांच्या निपाणी दौऱ्यानिमित्त नागरिक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध मागण्यांसाठी निवेदन दिले. येथील शासकीय विश्रामगृहात
दुपारपासूनच नागरिकांची रीघ लागली होती. शहर आणि ग्रामीण भागातील अनेकांनी विविध समस्यांचे निवेदन देण्यासाठी गर्दी केली होती. मंत्री जारकीहोळी यांनी विश्रामगृहाच्या प्रवेशद्वारावरच निवेदने स्वीकारली आणि नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. काही कार्यकर्त्यांनी मंत्री जारकीहोळी यांचा सत्कारही केला. यावेळी बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे तसेच अनेक आजी माजी नगरसेवक, महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. बेळगाव तालुक्यातील बेळवट्टी येथील शेतकरी शेतीकाम करत असताना सर्पदंश झाल्याने मृत्युमुखी पडलेल्या रवींद्र कांबळे यांच्या कुटुंबाची भेट आज रविवारी महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी घेऊन त्यांचे सांत्वन केले. या दुःखद प्रसंगी लक्ष्मीताई फाउंडेशनच्या वतीने कुटुंबाला आर्थिक मदत करण्यात आली. मंत्री हेब्बाळकर यांनी शेतकऱ्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी सदैव उभे राहण्याची ग्वाही दिली. फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना संकटसमयी मदतीचा हात देणे ही सामाजिक बांधिलकी आहे. यावेळी गावातील नागरिक, स्थानिक पदाधिकारी व फाउंडेशनचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेश चतुर्थीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी फोर्ट रोडवरील अपूर्ण रस्त्याच्या विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. सणाच्या काळात नागरिकांना होणाऱ्या संभाव्य गैरसोयींबाबत चिंता व्यक्त करत आमदार सेठ यांनी या भागाला भेट दिली आणि सुरू असलेल्या कामाची सविस्तर माहिती घेतली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना उर्वरित काम तात्काळ आणि गुणवत्तेची तडजोड न करता पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. सणाच्या पार्श्वभूमीवर रस्ते अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि नागरिक व भक्तांसाठी सुलभ असावेत यावर त्यांनी विशेष भर दिला. या पाहणीवेळी युवा नेते अमान सेठ, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. विकास कामातील विलंबाची कारणे समजून घेत कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांवर चर्चा झाली. यावेळी आमदार सेठ यांनी स्थानिक रहिवासी व व्यापाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन दिले. NH4 वरील बडे कोळमठ वळण हे सध्या अपघातप्रवण ठिकाण ठरलं असून येथे वारंवार घडणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर KLS गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बेळगाव येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाने सखोल पाहणी करून एक सविस्तर अहवाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सादर केलाय. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार 12 जुलै रोजी ही पाहणी करण्यात आली. प्राध्यापक अर्चना, प्राध्यापक सोमनाथ खोत व प्राध्यापक कार्तिक कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञ पथकाने पाहणी करताना हिरेबागेवाडी घाटाच्या उतरणीवरील वळणामध्ये गंभीर रचनात्मक दोष असल्याचं स्पष्ट केलं. या मोहिमेदरम्यान ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक यांचेही सहकार्य लाभले. या ठिकाणी आतापर्यंत 18हून अधिक अपघातांची नोंद झाली आहे. त्यामुळे GIT कॉलेजच्या अहवालामुळे उपाययोजना तातडीने राबवावे अशी मागणी होत आहे. शेडबाळ येथील रावसाहेब पाटील यांच्या उसाच्या शेतात एका व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीची ओळख शशिकांत कृष्णा होनकांबळे वय 55 अशी झाली आहे. शशिकांत यांचा खून जुन्या वैमनस्यातून झाला असावा असा प्राथमिक संशय व्यक्त केला जातोय. मृतदेहाची स्थिती अत्यंत भीषण होती. घटनेची माहिती मिळताच कागवाड आणि अथणी पोलीस तसेच श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली पंचनामा करण्यात आला असून खून नेमका कोणी आणि कशासाठी केला याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. खानापूर पोलीस स्थानकाच्या हद्दीत 4 विविध ठिकाणी झालेल्या चोरी प्रकरणाचा तपास लावून आरोपीसह तब्बल 14,90,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. खानापूर पोलीस ठाण्याच्या पथकाकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली असून या कारवाईमध्ये आरोपीकडून एक मोटारसायकल, कॅमेरा, JCB आणि चोरीसाठी वापरलेली मालवाहू वाहन व एक कार अशी जवळपास 14,90,000 रुपयेचा मुद्देमाल या प्रकरणात जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी शोएब रफिक राहणार मारिहाळ, शुभानी राजेशाब तोलगी, अतिफ सलाउद्दीन संदी, अजीज बाजासाब तल्लूर हे सर्व राहणार पारिशवाड अशा संशयित आरोपींना अटक करून त्यांच्यावर न्यायालयीन कारवाई केली आहे. धारवाड रामनगर मार्गावर घारळी क्रॉसजवळ रविवारी पहाटे भीषण अपघात झाला.
KA22P6325 क्रमांकाची कार झाडावर आदळल्याने फरीद अहमद या युवकाचा घटनास्थळी मृत्यू झाला असून अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार ही कार हुबळीहून गोव्याकडे जात असताना ती घारळी क्रॉसजवळील वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे झाडावर धडकली. अपघातात कार चालक शाह बादशाह सय्यदसाब, मोहिम अलीकट्टी आणि अबू सोफियान दस्तुकोबा हे तिघे गंभीर जखमी झाले. जखमींवर रामनगरच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर बेळगावला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेची नोंद लोंढा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. बेळगाव शहरातील महांतेश नगर येथील सरकारी शाळेची विद्यार्थिनी उज्ज्वला नाझरे हिने 2023-24 या शैक्षणिक वर्षातील राष्ट्रीय निबंध स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवून राज्याचा गौरव वाढवला आहे. दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात बुधवार दिनांक 16 जून 2025 रोजी पार पडलेल्या विशेष समारंभात भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उज्ज्वलाचा सन्मान करण्यात आला. तिच्या या अभूतपूर्व यशामुळे संपूर्ण शाळा, शिक्षकवृंद तसेच जिल्ह्यातून गौरवाचा वर्षाव होतोय. शाळेच्या वतीनेही उज्ज्वलाचा गौरव करण्यात आला. शालेय विकास व व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांच्या उपस्थितीत शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग व एसडीएमसी सदस्यांच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात आला. उज्ज्वलाच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे संपूर्ण जिल्ह्याचा अभिमान वाढला असून ती भविष्यातील पिढीसाठी प्रेरणास्थान ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. पाम तेल उत्पादनासाठी क्षेत्र वाढवण्याच्या दृष्टीने फलोत्पादन विभागाने पुढाकार घेतला आहे. पाम लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना डिझेल पंप, ठिबक सिंचन, बोरवेल, ट्रॉली, गांडूळ खत युनिट, शिडी आदी शेती उपकरणांवर 100% अनुदान दिलं जाणार आहे. राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत हे अनुदान देण्यात येत असून सर्व शेतकरी यासाठी पात्र आहेत. इच्छुकांनी जिल्हा पाम पीक नोडल अधिकारी MS जमादार किंवा शेतकरी संपर्क केंद्राशी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील रेशन कार्ड धारकांनी शक्य तितक्या लवकर ई-केवायसी करून घ्यावे, अन्यथा अशी रेशन कार्ड रद्द करण्यात येतील असा इशारा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री केएच मुनियप्पा यांनी दिला. म्हैसूर येथे शनिवारी म्हैसूर विभाग स्तरावरील खात्याच्या प्रगती आढावा बैठकीत ते बोलत होते. रेशन कार्डधारकांना ई-केवायसी करण्यास 1 महिन्याचा कालावधी द्यावा. तरीसुद्धा त्यांनी ई-केवायसी केली नाही तर अशा कुटुंबांची रेशन कार्ड रद्द करण्याचा इशारा द्यावा. बाकी असणारी ई-केवायसी प्रक्रिया विनाविलंब पूर्ण करावी अशी सूचना मुनियप्पा यांनी अधिकाऱ्यांना दिली. या मान्सूनमध्ये मिळवा सुरक्षित साथ, कमी कालावधीत उत्तम व्याज. सादर आहे लोक मान्सून ठेव योजना. मिळवा 500 दिवसांच्या ठेवीवर 10.25% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.50% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता, नियम व अटी लागू. कारवार लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार अनंतकुमार हेगडे यांना अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या संदर्भात शिरसी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असणारे माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांना 18 जून रोजी अज्ञाताने ईमेल करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. या संदर्भात शिरसी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. यापूर्वीही हेगडे यांना अनेक वेळा अशा धमक्या दिल्याच्या तक्रारी नोंद झाल्या आहेत. या प्रकरणी तपास सुरू असून त्यांना सुरक्षा दिली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कणबर्गी परिसरात मटका जुगार खेळत असलेल्या एका व्यक्तीवर पोलिसांनी छापा टाकून अटक केली आहे. अटकेतील आरोपीची ओळख नागराज यल्लप्पा तळूर, वय 45, राहणार सिद्धेश्वर नगर, कणबर्गी, तालुका व जिल्हा बेळगाव अशी झाली आहे. दिनांक 19 जुलै रोजी पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे कणबर्गी येथील सेंच्युरियन क्लबजवळ सार्वजनिक रस्त्यावर मटका खेळवला जात होता. पोलीस उपनिरीक्षक होन्नप्पा तळवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या ठिकाणी छापा टाकून नागराज याला रंगेहात पकडले. त्याच्याकडून 1100 रुपये रोख, 1 बॉलपेन आणि मटक्याच्या चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. सदाशिवनगर आणि विश्वेश्वरय्या नगर बस स्थानकासमोरील रस्त्यावर मोठा खड्डा पडल्यामुळे वाहन चालक आणि पादचाऱ्यांना अपघाताचा मोठा धोका निर्माण झालाय.
या खड्ड्यात पावसाचं पाणी साचल्यानं त्याची खोली लक्षात येत नाही. त्यामुळे अनेक दुचाकीस्वारांचा तोल जात असून अपघात घडत आहेत. नागरिकांकडून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. महापालिकेने त्वरित या ठिकाणी दुरुस्तीचं काम हाती घ्यावं, अन्यथा रस्ता दुर्घटनांचे केंद्रबिंदू बनू शकतो अशी मागणी स्थानिक नागरिक व प्रवाशांकडून करण्यात येत आहे. पुरेसा पाऊस झाल्याने बेळगुंदी आणि परिसरामध्ये भात रोप लागवड जोमात सुरू आहे. सध्या शेतकऱ्यांना मजुरांचा तुटवडा भासत आहे. मजूर मिळवण्यासाठी कसरत करावी लागते. 5 दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेती कामांना वेग आलाय. बेळगुंदी परिसरामध्ये यापूर्वी भात पिकाची पेरणी करण्यात येत असे, परंतु अलीकडे पूर्णपणे भात रोप लागवड करण्यात येत आहे. मागील 20 वर्षांमध्ये यामध्ये बदल झाला असून आता 100% भात रोप लागवड करण्यात येत आहे. भात रोप लागवडीमुळे उत्पादनात वाढ होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. मागील महिन्याभरापासून झालेल्या संततधार पावसाने शिवारामध्ये पावसाचं पाणी साचलं होतं. मात्र आता पावसाने विश्रांती घेतल्यानं शेतकऱ्यांची भात रोप लागवडीची धांदल सुरू झाली आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी अथणी आणि कागवाड तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींना भेट देऊन जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. त्यांनी अथणी तालुक्यातील कन्नाळ ग्रामपंचायतीत जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या नळ जोडणी व पाणी पुरवठा यंत्रणेची तपासणी केली. त्यानंतर लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. 15व्या वित्त आयोगांतर्गत बांधण्यात येत असलेल्या उद्यानाच्या कामाची माहिती जाणून घेतली. त्यानंतर ग्रामपंचायतीत घेतलेल्या बैठकीत स्वच्छ भारत अभियान, हेस्कॉम विद्युत व नवीन वाचनालय उभारणी या विषयांवरही अधिकाऱ्यांशी चर्चा करून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. कन्नाळ येथील सरकारी प्राथमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत भोजन आणि गणवेश माहिती घेऊन शिक्षणाकडे लक्ष देण्याचे सांगितले. बेळगाव महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक 24 रोजी सकाळी 11 वाजता महापालिकेच्या मुख्य सभागृहात होणार आहे. याबाबतची नोटीसे दिनांक 19 रोजी सर्व नगरसेवक व अधिकाऱ्यांना कौन्सिल विभागातर्फे जारी केली आहे. यापूर्वी सर्वसाधारण सभेची नोटीस कन्नड, हिंदी व मराठी भाषेतूनही देण्यात येत होती. मात्र यावेळीची नोटीस केवळ कन्नड भाषेतूनच दिली आहे. त्याचबरोबर महापालिकेत होत असलेल्या कानडीकरणाबाबत मये समिती व राष्ट्रीय पक्षातील मराठी नगरसेवक काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे. जिल्ह्यात खनिज उत्खननाची कार्यपद्धती अधिक पारदर्शक आणि नियमनबद्ध करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली खनिज आणि भूविज्ञान विभागाच्या विविध समित्यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत जिल्हास्तरीय खनिज टास्क फोर्स, क्रशर नियंत्रण समिती, वाळू नियंत्रण समिती आणि जिल्हा खनिज प्रतिष्ठान समिती यांच्या कार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीत जिल्ह्यातील खनिज उत्खनन, वाळू उपसा आणि खनिज साठ्यांच्या कायदेशीर वापराबाबतची स्थिती तसेच पर्यावरणीय अटींचे पालन होत आहे का यावर चर्चा करण्यात आली. अवैध उत्खनन रोखणे, परवानगीशिवाय सुरू असलेल्या क्रशर युनिट्सवर कारवाई करणे आणि खनिज साठ्यांचे शाश्वत व्यवस्थापन सुनिश्चित करणे या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात यावे असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले. शहापूर पोलीस व्याप्तीतील विभागात घरोघरी पोलीस उपक्रमाचा शुभारंभ आज करण्यात आला. बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून पोलीस अधिक जनसामान्यांशी संवाद साधून मादक पदार्थमुक्त शहर घडवण्याचा संकल्प घेत आहेत. शहरातील प्रत्येक प्रभागात पोलीस घरोघरी भेट देत जनतेच्या अडचणी जाणून घेणार असून जनजागृतीही करण्यात येणार आहे. या उपक्रमाला नागरिक, लोकप्रतिनिधी आणि समाजप्रेमींनी मोठा प्रतिसाद दिला. या उपक्रमाच्या प्रारंभी नगरसेवक रवी साळुंखे, माजी नगरसेवक नेताजी जाधव, मनोहर हलगेकर यांनी सहभाग घेत पोलीस दलाचे अभिनंदन केले. यावेळी सीपीआय सिबानी, एसीपी सदाशिव कट्टीमणी व इतर वरिष्ठ अधिकारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गवळी गल्ली, मंगळवार पेठ, टिळकवाडी येथील ब्लॅक स्पॉट नगरसेवक नितीन जाधव यांच्या पुढाकारातून हटवण्यात आलाय. ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी यापुढे कचरा टाकण्यात येऊ नये यासाठी 2 बाकडे ठेवण्यात आले आहेत.
महापालिकेच्या पर्यावरण आणि आरोग्य विभागाकडून ब्लॅक स्पॉट हटवण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच आता नगरसेवक व समाजसेवी संस्थांनी देखील पुढाकार घेण्यास सुरुवात केली आहे. स्वच्छ व सुंदर बेळगाव बनवण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. पशुपालन व्यवसायाला चालना मिळावी, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि शेतीला पूरक उद्योग म्हणून पशुपालन अधिक सक्षम व्हावे यासाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले. उसगाव येथील मठ गल्ली गोजगे रोड येथे बांधण्यात येणाऱ्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्या बोलत होत्या. मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या की पशुसखी व मैत्री योजना महिला सहभागातून जनावरांची देखभाल आणि व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरणार आहे. ग्रामीण भागातील पशुधन अधिक सक्षम होणं हे आमचं उद्दिष्ट आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उचगाव ग्रामपंचायत अध्यक्षा मथुरा तेरसे होत्या. यावेळी उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे, युवा नेते मृणाल हेब्बाळकर, माजी अध्यक्ष युवराज कदम, डॉ. रवी सालीगौड, शंकरगौडा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. शहरातील मुख्य बस स्थानकात आज सकाळी गर्दीच्या वेळी एक मद्यधुंद इसम भर गर्दीत झोपलेला आढळून आला. प्रवाशांची वर्दळ असलेल्या ठिकाणी असभ्य प्रकार घडत असल्यानं नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. स्थानकामध्ये गस्त घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या इसमाला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो काही केल्यास जागेवरून उठत नव्हता. अखेर पोलिसांनी लाठीचा वापर करत त्याला हलवण्याचा प्रयत्न केला. तब्बल 1 तास हा प्रकार सुरू होता, मात्र संबंधित व्यक्ती त्या ठिकाणाहून हलण्यास तयार नव्हता. दरम्यान बस पकडण्यासाठी आलेले प्रवासी या सगळ्या प्रकाराकडे पाहतच उभे राहिले होते. गर्दीच्या ठिकाणी असे प्रकार घडणे म्हणजे पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. ट्रॅफिक सिग्नलजवळ 12 चाकी ट्रकखाली बसलेल्या एका मतिमंद वृद्धाचा जीव वाहतूक विभागाचे एसीपी ज्योतिबा निकम यांच्या सतर्कतेमुळे वाचला. चन्नम्मा सर्कलकडे जात असताना ट्रकखाली वृद्ध बसलेले त्यांनी पाहिले. काही क्षणातच ट्रक सुरू होणार होता. त्यांनी त्वरित ट्रक थांबवून वृद्धाला सुरक्षित बाहेर काढलं. नंतर संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन वृद्धाला निर्वासित केंद्रात हलवण्याची व्यवस्था केली. एसीपी निकम यांच्या वेळीच केलेल्या कृतीमुळे मोठा अनर्थ टळलाय. त्यांच्या कौतुकास्पद कामगिरीचं नागरिकांकडून अभिनंदन होत आहे. चिक्कोडी तालुक्यातील कब्बूर गावातील शेतकरी अजित भीमप्पा निडगुंडी यांनी रविवारी शेतीमध्ये एक नाविन्यपूर्ण प्रयोग करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. शेती कामगारांची टंचाई आणि बैलांची कमतरता या अडचणींमुळे त्यांनी इलेक्ट्रिक दुचाकीला कुळव जोडून शेतीची मशागत केली. अजित निडगुंडी हे आपल्या 3 एकर शेतात सोयाबीनची लागवड करत असून तण नियंत्रणासाठी कृषी विभागानं दिलेल्या कुळवचा वापर त्यांनी पारंपरिक पद्धतीने न करता इलेक्ट्रिक दुचाकीच्या सहाय्याने केला. हा पर्याय पर्यावरणपूरक, खर्चिकदृष्ट्या कमी आणि सहज वापरण्यासारखा असल्यानं तो इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. वडगाव येथील प्रसिद्ध श्री मंगाई देवी यात्रेत प्राणी व पशुबळीवर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी शनिवारी यासंबंधीचा आदेश जारी केलाय. यात्रेच्या काळात मंदिर परिसर किंवा वडगाव परिसरात देवदेवतांच्या नावे प्राणी व पशुबळी करण्यास निर्बंध असणार आहे. विश्व प्राणी कल्याण मंडळाचे अध्यक्ष श्री दयानंद स्वामीजी यांनी देवदेवतांच्या नावे यात्रेच्या काळात प्राणी व पशुहत्येवर बंदी घालण्याची विनंती केली होती. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती अर्ज पाठवला होता. यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी बंदीचा आदेश जारी केलाय. शहापूर लायन्स चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने भाग्यनगर दुसरा क्रॉस येथे योग हेल्थ फिटनेस सेंटर या नवीन केंद्राचे उद्घाटन नुकतेच पार पडले. माजी आमदार संजय पाटील यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन झाले. आपल्या उद्घाटनपर भाषणात त्यांनी शहापूर लायन्स चॅरिटेबल फाउंडेशनच्या सदस्यांनी समाजाच्या आरोग्याच्या सुधारणेसाठी केलेल्या बांधिलकीचे कौतुक केले. त्यांनी उपस्थित सर्व सदस्य आणि पाहुण्यांना या सुविधेचा उपयोग आपले आरोग्य राखण्यासाठी आणि सुधारण्यासाठी करण्याचे आवाहन केले. लायन्स फाउंडेशनने हिंदवाडी, बेळगावात किडनीच्या रुग्णांसाठी उपलब्ध करून दिलेल्या डायलिसिस सुविधेचा उल्लेखही यावेळी केला. फाउंडेशनचे अध्यक्ष विजयकुमार हेडा, सचिव सीए संजीव अध्यापक, उपाध्यक्ष राजेंद्र जक्कन्नावर, कोषाध्यक्ष संतोष चांदक तसेच नीरज शाल, राजेश देसूरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
निपाणी शहरातील वकील संघाच्या कार्यालयाला भेट देऊन वकिलांच्या विविध कुंठित समस्या आणि मागण्या ऐकून घेतल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये मंत्री सतीश जारकिहोळी यांनी संघाच्या सर्व सदस्यांशी संवाद साधला. मंत्री जारकिहोळी यांनी वकिलांच्या प्रश्नावर सकारात्मक चर्चा करत त्यांच्या सोयीसाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री जारकिहोळी यांचा सत्कार केला. देशातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान योजनेच्या पुढच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता लवकरच दिला जाणार आहे. हा हप्ता जून महिन्यातच यायला हवा होता, परंतु हा हप्ता लांबणीवर गेलाय. दरम्यान उद्या सोमवारी हा हप्ता येण्याची शक्यता आहे. पीएम किसान योजनेचा हप्ता कधी येणार याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी उद्या दिनांक 21 जुलै रोजी हा हप्ता येण्याची शक्यता आहे. बागलकोट विजापूर जिल्ह्यात पावसाचं प्रमाण कमी असतानाही जुलैच्या मध्यावरच अलमट्टी धरणात 100 टीएमसीपैकी 81.28% पाणीसाठा झाला आहे. महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रामध्ये असलेला पाऊस तसेच चिकोडी विभागातील विविध नद्यातून अलमट्टीत पाणी येत असल्यानं धरणाची पाणी पातळी वाढली आहे. यापूर्वीच अलमट्टी धरण भरलं असतं, पण पाणी अधिक वाहून येत असल्यानं महिनाभर विसर्ग कायम ठेवला होता. 2 दिवसांपूर्वी अचानक पाणी वाढल्यानं विसर्गही वाढवला आहे. आज रविवारी धरणामध्ये 100 टीएमसी साठा झाला असून आवकही लाखांवर असल्यानं धरणातून 1,10,000 क्युसेक विसर्ग सुरू आहे. श्रावण मास अवघ्या 5 दिवसांवर येऊन ठेपल्यानं शहर आणि ग्रामीण भागातील खवय्यांमध्ये मांसाहाराची क्रेझ वाढली आहे. शुक्रवार दिनांक 25 जुलैपासून सुरू होणाऱ्या श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर मटण, चिकन, अंडी आणि मासळी विक्रीमध्ये मोठी उसळी पाहायला मिळत आहे. सध्या मटणाचा दर 740 रुपये किलो, चिकन 200 रुपये किलो, अंडी 510 रुपये शेकडा तर बांगडा 300 ते 350 रुपये किलो दराने विक्री होत आहे. फक्त मटण व चिकन दुकानातच नव्हे तर मासळी बाजारांनाही नागरिकांची विशेष गर्दी दिसून येत आहे. श्रावण महिना धार्मिक दृष्टिकोनातून मांसाहार टाळण्याचा काळ मानला जातो. त्यामुळे उरलेल्या काही दिवसात खवय्ये मोठ्या प्रमाणात मांसाहारी पदार्थांवर ताव मारताना दिसत आहेत. विक्रेत्यांच्या मते ही विक्री मागील आठवड्याच्या तुलनेत दुपटीने वाढली. आज रविवारी यामध्ये आणखी उसळी झालेली दिसून आली. कुडची येथील बाजारपेठेतील प्रमुख मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. दरम्यान या ठिकाणी वाहतूक कोंडी 5वीलाच पुजली आहे. अतिक्रमण, अस्ताव्यस्त पार्किंग, अवजड वाहनांचा वावर यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. याचा त्रास वाहनधारकांसह व्यापारी व नागरिकांना होतो. याकडे पोलीस खाते व नगर परिषद लक्ष देणार का असा प्रश्न सामान्य नागरिकातून विचारला जातोय. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.